भाग्यवंता हेची काम मापे नाम वैखरी आनंदाचे पुष्टी अंगी श्रोते संगी उद्धरती पिकले तरी खाणे किती पंगतीस सुकाळ आनंदाचे पुष्टी अंगी श्रोते जरा कमी कर बाबा आवाज श्रोते संगी उद्धरती तुका करी प्रणिपात तुका करी प्रणिपात दंडवत आचार्या आनंदाचे पुष्टी अंगे श्रोते संगी उद्धरती विठ्ठल सेवेसाठी घेतलेला अभंग पारमार्थिक दृष्ट्या अत्यंत श्रीमंत असलेले श्रीमंत जगद्गुरू तुकाराम महाराजांचा आहे। काही लोकांची श्रीमंती इथंच संपत असते आणि काही लोकांची श्रीमंती मेल्यावरही संपत नाही आणि त्याचं नाव आहे पुण्य। विठ्ठल 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 अशा श्रीमंत जगद्गुरू तुकोबारायांची सेवेसाठी घेतलेला अभंग आहे। बघा तुम्ही संसारिक अवस्था बघा, घरची परिस्थिती बघा आणि समाजाची परिस्थिती बघा। दुष्काळे आटला द्रव्य नेला मान स्त्री एकी अन्न करिता मेली, ही घरची अवस्था आहे। वृत्ती बघा, बाईल मेली बरे झाले देवा निघाले दिवाळे, ही अवस्था झाली। आणि भौतिक परिस्थिती लिहिलेले अभंग इंद्रायणी टाकून दिले, जवळ बसणारे परमार्थ करू देत नव्हते। ऐका, आपल्या जवळ बसलेला माणूस जर आपल्या मनासारखं वागत असेल तर आपल्याला आनंद होतो। आता इथे हे दोन माणसं बसलेत, एक इगे बसलेत एक चलवाड बसलेत, इगेच ना तुम्ही, दोघं बसलेत। आता दोघं कीर्तन कधी ऐकू शकतील? दोघं गुणाने बसले तर ऐकू शकतील, एक एकाला चिमट्या घेतला आणि एकाला लाथ मारला तर ऐकू शकतील का? मनाच्या विरुद्ध जात असताना, क्रिया होत असताना माणूस परमार्थ करणं किती अवघड आहे सांगा। बाजूचा किरायादार भांडकुदळा मिळाल्यानंतर घरात शांतीनं राहणं किती अवघड आहे। तसंच श्रीमंत जगद्गुरू तुकोबारायांना त्या देहू गावामध्ये परमार्थ करून न देणारा असा दशपटीनं वर्ग होता, दशपटीनं वर्ग होता की नाही? पण परमार्थाची अवस्था होती। म्हणून मी नेहमी म्हणत असतो, परमार्थ व्यवस्थेनं केला जात नाही, परमार्थ अवस्थेनं केला जातो। व्यवस्था संपत असती आणि अवस्था वाढत असते। व्यवस्था आली की सगळंच पाहिजे, पण अवस्था असली की माणसाला काहीच लागत नाही। परमार्थात व्यवस्था नकोय, परमार्थात अवस्था पाहिजे। काय पंढरपूरला व्यवस्था आहे सांगा? येणारा वारकरी किती अवस्थेत असतो तुम्ही मला सांगा।
चंद्रभागेच्या वाळवंटात जरी गेला तरी तो सुखाने झोपत असतो, इतकं लक्षात घ्या. ती अवस्था आहे. भागवतात एक प्रमाण आहे, वाग्गद्गदा द्रवते यस्य चित्तम रुदत्यभीक्ष्णम हसती क्वचिच्च विलज्ज उद्गायति नृत्यते च मद्भक्तियुक्तो भुवनम पुनाते. असो ऐसा कोठे आठवती नाही देही विदेही भोगुदजा देही विदेही भोगुदजा देही विदेही भोगुदजा. हे असो ऐसा कुठे आठवती नाही देही विदेही भोगुदशा देही विदेही भोगुदशा देही विदेही भोगुदशा. असो ऐसा कोठे आठवती नाही 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 असो ऐसा कोठे आठवती अवस्था लागते. आणि अशा श्रीमंत जगद्गुरु तुकोबारायाने या इथं परमार्थ कुणी करावा आणि परमार्थ कोण करू शकतो. सगळेजण परमार्थ करू शकत नाहीत. जसं संसार करायला काही गोष्टी लागतात तसं परमार्थ करायला संसार सगळेच करतात का. सगळे संसार पण शास्त्र असं सांगतं परमेश्वरानं जेव्हा या सृष्टी निर्माण केली जास्त मुळात जाणार नाही कारण अभंग तसंच राहील. दोन गोष्टी आहेत, एक आहे संसार आणि एक आहे परमार्थ. आज आम्हाला विचारलं तुम्ही काय करता आम्ही सांगतो आम्ही दोन्ही करतो.
पण दोन्हीत पास आहोत का दोन्हीत नापास आहेत हे लोकांनी सांगायचं नाही, हे आपणच तपासून बघायचं. लोकांनी नाही सांगायचं आपण दोन्हीत पास आहोत का, आपण दोन्हीत नापास आहोत का, हे आपण तपासाय. ऐका, संसारात किती हुडका सुख सापडेल का, परमार्थात किती हुडका दुःख सापडेल का. संसाराचं मूळ काय आहे, दुःख आहे. अरे जे नाहीच ते आपण करत असतो. आणि परमार्थाचं मूळ काय, आनंद आहे. आज तुम्ही आम्ही इथं जमलो, खरं तर ज्या कार्यालयात तुम्ही आम्ही उभा राहिलो, बाजूला खुर्च्या लागलेत, वर लाइटिंग आहे, स्टेजवर माऊलीचा फोटो आहे, समोर सगळा समाज आहे. खरं तर या जागेचं काहीतरी भाग्य आहे, जिथं लोकांचा संसार उभा करण्यासाठी हे कार्यालय उभा केलेलं आहे. लोकांचा संसार उभा करायसाठी हे कार्यालय उभा केलं गेलेलं आहे. पण या कार्यालयामध्ये आज टाळ वाजतोय, लक्षात घ्या. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष हे कुठेही वाजणार नाही. इथं आज टाळ वाजतोय. हा टाळ का वाजतोय त्यालाही काही कारण आहे. आज तुम्ही आम्ही इथं जमलो, कीर्तन आहे म्हणून तर आलो, पण आज प्रत्येकाच्या नशिबात अमृत महोत्सव साजरा करण्याचा योग येतो. आज साठे महाराजांच्या आयुष्यामध्ये आज अमृत महोत्सव साजरा करून घेण्याचा योग आला. बर 75 वर्षाचे एकटे साठे महाराज आहेत का, असे भरपूर साठे महाराज आहेत, असे भरपूर जण आहेत, असे भरपूर आहेत. बर काय होतं, काही जणाला 75 करावी वाटते, पण करायचं साधन नसतं, माहिती नसते. काही जणाला करायचं साधनही असतं, माहिती असते, पोरं करू देत नाही. काही जणाला पोरं करू देतात पण वातावरण करू देत नाही. असं समजू नका की सगळंच करू देतात, असं नाही आहे. काय आहे, आपल्या हिंदू धर्मामध्ये वयाच्या 50वी पासून एक शांती करायला सांगितलंय. वयाच्या 50व्या पासून 50 ते 55 मध्ये एक शांती करायची, 55 ते 60 मध्ये एक शांती करायची, 61 ते 60 ते 65 मध्ये एक शांती करायची. पण त्यामध्ये एक 61 एक वेगळी करायची. 61 एक वेगळी करायची. 61 ते 65 एक करायची. 65 ते 70 एक करायची. आणि 70 ते 75 एक करायची. तुम्हाला सगळ्यांची नावं सुद्धा सांगतो. 75 एक करायची. 75ला अमृत महोत्सव करायचा. आता हा अमृत महोत्सव काय आहे, असं आहे, आम्ही आमच्या वडिलांची 61 केली. पंढरपूरला एक 50,000 लोकांना घेऊन आम्ही 61 केली वाळवंटामध्ये. काय दिवाणजी, मोठी केली खूप. काशीच्या जगद्गुरूंना बोलवून आम्ही 61 केली. आम्ही तिथं संकल्प केला की वडिलाची 75वी खूप मोठी करावी. पण वडील 67व्या वर्षीच गेले. करून 75 वर्ष करायला सुद्धा नशीब लागते. इतकं लक्षात, 75वी करून घ्यायलाही नशीब लागतं. आज अमृत महोत्सव आज आपण साजरा करतोय. आता इथून खरी तुमची परमार्थाची अवस्था चालू झाली. घरावरचं मोह कमी करायचं. हा, उगा असं म्हणून चालत नाही. असं म्हणून रोज इथला हिशोब बघायला यायचं नाही. हा,
घरावरचा मोह कमी करायचा. आता त्याच्या पुढचं सांगू का? हा, घरावरचा मोह कमी करायचा. पण तुम्ही म्हणू लागला सगळं असंच आहे. मी आज तुमची मुलाखत ऐकला आज. रोज मंगल कार्यालयात जातो आणि हिशोब कसा बघतो हे जे तुम्ही सांगितलं ते ऐकलं या. दुसरी गोष्ट, आणि या आता हे वय जे आहे, कारण आपल्याकडे एक पहिली म्हण आहे, 60 बुद्धी नाटी. 60 झाले की जरा सांभाळून राहावं लागतं. आता तुम्ही आलात 75वीत. आपल्याकडे 4 प्रकारचे आश्रम सांगितले गेलेले. 4 प्रकारची आश्रमातली वानप्रस्थ आश्रम आणि संन्यास आश्रम करावं लागतं. खरं तर लोक या वयात 4 महिने चातुर्मास पंढरपूरला राहायचं होत नाही म्हणून घराला चिटकून बसतात. होत नाही म्हणून घराला आपण चिटकून बसतो. आता खरं तर तुमच्यावर फार मोठी बंधन आहेत. कारण ही जी सगळी इंद्रिय आहेत, ही इंद्रिय जेवढी तारुण्यात विचित्र वागत नव्हती तेवढी म्हातार वयात विचित्र वागतात. असं शास्त्र सांगतं बरं, मी सांगत नाही. असं विष्णू सहस्रनामामध्ये सुद्धा असं म्हटलंय, वीर कुणाला म्हणावं? ज्याने या आपल्या इंद्रियावर विजय प्राप्त केला. वीरहा शक्तिमतां श्रेष्ठो धर्मो धर्म विदुत्तमः. ज्याने आपल्या इंद्रियावर विजय प्राप्त केलाय त्याला तुम्ही काय म्हणा? वीर म्हणा. ते भर्तृहरीने एके ठिकाणी खूप छान सांगितलंय की सगळेजणच वीराच्या गोष्टी परत राहतात. कुस्तीच्या आखाड्यात पाडला एका मल्लाला तर तो वीर होत नाही म्हणे. काम क्रोध लोभ मोह मद आणि मत्सर या साहीवर जो मल्लत्व करून विजय प्राप्त करतो तो खरा वीर होतो आणि तो खरा अमृत महोत्सव साजरा होतो. सोपं काम नाही आहे. लौकिक दृष्ट्या खूप कौतुक आहे, पण पारमार्थिक दृष्ट्या इंद्रियावर ताबा मिळवणे, इंद्रियावर विजय प्राप्त करणे. ते पंडित कुणाला म्हटलंय माहिती आहे का धर्मग्रंथामध्ये? इंद्रियाणाम जयोशूरो धर्मचरति पंडिता. ज्याने आपल्या इंद्रियावर विजय प्राप्त केला तोच खरा पंडित, तोच खरा पंडित, ज्याने आपल्या इंद्रियावर विजय प्राप्त केला. तसं आता आपल्याला 75वी लागले. नारद भक्ती सूत्रामध्ये असं म्हणलंय, यल्लब्ध्वा पुमान सिद्धो भवती. आता तुम्ही अमृत पिऊ लागलात, अमृतो भवती. अमृत पिल्यानंतर काय होतं? तृप्तो भवती. आता तुमचं जीवन खऱ्या अर्थानं तृप्त झालं पाहिजे, आणि ते तृप्त होण्यासाठी आता एक शांती असते. तुम्हाला अष्टकर देवांनी सांगितलेच असतील ती शांती करायला. काही केलात का नाही ह्यांची शांती? एकदा ह्यांची शांती करून टाका म्हणजे व्यवस्थित होऊन जाते. एक कांतादेव आहेत कोणती केली? ऐंद्र शांती केली. केली. ऐंद्र शांती काय आहे? एक उग्ररथ शांती असते, एक भीमरथ शांती असते, एक या ज्या सगळ्या शांती असतात. आणि आता 75वीला ऐंद्र शांती असते, आणि 81ला सहस्र चंद्र दर्शन. 1000 दिवे करावे लागतात. 1000 दिवे किती? कणकेचे 1000 दिवे करायचे नाही, ते आता करायचे नाही, ते 81 वेळा करायचे. 81ला करायचं. अजून वेळ आहे त्याला. आम्ही हाव की बघायला तुम्हाला. कुठं बी चाललं तर उडून आणतो तुम्हाला, काळजी करू नका. मग सहस्रचंद्र दर्शन वयाच्या 81व्या वर्षी होतं. वयाच्या 81व्या वर्षी सहस्रचंद्र दर्शन.
काय आहे म्हणजे आपल्या धर्मग्रंथामध्ये सगळ्या गोष्टीला आधार आहे, शास्त्राचा आधार आहे. आता आपण म्हणतो सहस्रचंद्र दर्शन कसं होतं तर काय आहे म्हणजे जन्मल्या दिवसापासून अमावस्या नंतरची जी प्रतिपदा किंवा द्वितीया येते, प्रतिपदा किंवा द्वितीया, त्याला पंचांगमध्ये चंद्र दर्शन असं दिलेलं असतं. मग ते तुम्ही 80 गुणिले 12 म्हणजे त्याचा ते हिशोब घालून बघावं लागतात. ते 900 कितीतरी होतात ते 960 होतात म्हणे. मग त्याच्यात परत काय आहे, त्याच्यात चतुर्थीचा चंद्रदर्शन धरला जात नाही. त्याच्यामध्ये ग्रहण वर्ष 3 वर्षातून एकदाचे ग्रहण धरलं जातं. असं करून एकूण 1000दा तुम्ही चंद्राचं दर्शन घेता. म्हणजे या प्रत्येक गोष्टीला शास्त्राचा आधार आहे. आणि आज तुम्ही खरं तर साठे महाराज आणि त्यांच्या सगळ्या कुटुंबियांना धन्यवाद द्यावेत. कारण धन्यवाद याच्यासाठी द्यावेत की तुम्ही खरं कलियुगाचं जे महाऔषध आहे, आता ह्या सगळ्या शांत्या तर आम्ही करतो. हा व्यक्तिगत उद्धाराचा जरी विषय झाला तरी सर्वांग उद्धाराचा विषय आज हा जो सप्ताह आज तुम्ही इथं करताय, सगळ्या साधू संताला इथं बोलवताय, ह्या सगळ्या मोठ्या मोठ्या वारकऱ्यांना तुम्ही आज इथं बोलवताय. तुम्ही आयुष्यभर जे लातूरमध्ये आणि परिसरामध्ये जे अखंड नामसप्ताह केलो, त्या नामसप्ताहाची जर फलश्रुती काय असेल तर 75व्या वर्षी देवानं तुमच्या हातून आज हा कार्यक्रम करून घेणं हे खूप मोठी गोष्ट आहे. आणि चिंतन करत असताना आपल्याला जर असं म्हणायचं की बाबा कुणालाही घडतं आणि कुणी करू शकतो, तर महाराज तुकोबाराय म्हणतात तसं नाही आहे. इथं महाराजांनी पहिला शब्द भाग्यवंत हा शब्द घातलाय. भाग्यवंता कुणालाही भाग्यवान म्हणू शकत नाहीत. कोण आहे भाग्यवान? बहुत जन्म आम्ही हेच करीत आलो. अनेक जन्मापासून हेच करत आल्यानंतर त्याला परमार्थ घडतो. एक दुसरं प्रमाण जर तुकोबारायांचं अजून जर बघायला, तुका म्हणे मज न घडता सेवा, पूर्व पुण्य ठेवा ओढवाला, पूर्व पुण्य ठेवा ओढवाला, पूर्व पुण्य ठेवा ओढवाला, पूर्व पुण्य ठेवा ओढवाला. तुका म्हणे घडता सेवा, तुका म्हणे मज न घडता सेवा, तुका म्हणे मज न घडता सेवा, पूर्व पुण्य ठेवा ओढवाला, पूर्व पुण्य ठेवा ओढवाला, पूर्व पुण्य ठेवा ओढवाला, पूर्व पुण्य ठेवा ओढवाला, ओढवाला. तुकोबारायासारखे महात्मे म्हणतात की पूर्व पुण्य ठेवा ओढवाला. ओढवाला. ज्ञानेश्वर महाराजांनी तर सुरुवातीला सांगितलंय, म्हणून विठ्ठली आवडी. पण कधी बहुत सुकृताची जोडी, बहुत सुकृताची जोडी, बहुत सुकृताची जोडी, बहुत सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठली आवडे, मनोनी विठ्ठली
सुकृत चांगलं पाहिजे. अनंत जन्माचे सुकृत पदरी 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 अनंत जन्माचे मुखी हरी बेटा होय त्याचे मुखी हरी बैठा होय त्याच्या मुखी हरी बैठा होय त्याच्या मुखी हरी बैठा होय हरी मुखी गाता वाघरवली चिंता हरी मुखी गाता वाघरवली चिंता हरी मुखी गाता हरवली चिंता मुखी गाता हरवली चिंता हरी मुखी गाता हरवली चिंता हरी मुखी गाता हरवली चिंता हरी मुखी गाता हरवली हो हरी मुखी गाता नाही, याच्यात सुद्धा परत 2-3 गोष्टी घडतात. काही काही जणांना काय होतं, पंढरपूरची वारी घडते पण आयुष्यात एकदाच घडते. काही काही जण काय करतात, एक 3 वाऱ्या करतात, 5 वाऱ्या करतात आणि वाऱ्या. काही काही जण एक वारी करतात, काही काही जण दीर्घकाळ वारी करतात आणि काही काही जण मरेपर्यंत वारी करतात. देह जाओ अथवा राहो अशी वारी करतात. याच्यात सुद्धा फरक आहे. आणि गंमत अशी राहते, आता आम्ही बघतो ना, काही काही गावात गेल्यावर लोक काही काही जणाला माळा घालायला लावतात जबरदस्ती. महाराजाला माळा घाला, ह्यांच्या वेळात आहे पण माळ घाला. पुढच्या वेळेस जर बघायला गेलं तर माळे गायब आणि हे गायब, दोघंही गायब. काय आहे, जसं दूध पचवायला ताकद लागते ना, दूध पचवायला ताकद, तसं माळ सुद्धा पचवायला पुण्य लागतं. लक्षात, माळ कोणी नाही घालू शकत. अहो काय, मेल्यावर किती तुळशीचे पानं देतात तोंडावर? 3. मी दिलो तर एकच दिलो, माझ्या तोंडात नाही, दुसऱ्याच्या. एक तुळशीचं पान मेल्यावर ते आतही जात नाही, त्याच्या वर ठेवतो. एक तुळशीचं पान, एक तुळशीचं पान त्याच्या तोंडावर ठेवतात. किती संतांनी तुमच्यावर उपकार करावेत. वाचत असे बोंब कोणी न ऐकती कानी. अरे तुला ओरडून ओरडून सांगतोय, पण नाही महाराज. मेल्यावर मी एकाला विचारलो, का ठेवतात? महाराज काय काय आयुष्यात केलं कुणाला माहिती आहे, सगळ्यातून मोकळं व्हावं म्हणून तुळशीचं पान ठेव. तुकोबारायाने आपल्या गळ्यामध्ये तुळशीची माळा घातली. तुम्ही बघा, माळ घाल म्हणलं की लोकांना ते करंट बसतो की नाही अंगात, झटका बसतो बघा, झटका. महाराज फार अवघड कार्यक्रम आहे हो. ह्याला मांस खाताना अवघड काम वाटत नाही, ह्याला दारू पिताना अवघड काम वाटत नाही, पण माळ घालताना अवघड काम वाटत असतं, फार अवघड काम वाटत असतं. ऐका, माळ सुद्धा त्याच्या गळ्यामध्ये टिकायला पुण्य करावं लागतं, इतकं लक्षात घ्या.
तेव्हा माळ आपल्या गळ्यामध्ये पडते. सामान्य विचार करा तुम्ही, तुकोबारायसारखे महात्मे म्हणतात मी भिकारी होईन पण पंढरीची वारी करेन. होईन भिकारी पंढरीचा वारकरी. बरोबर आहे. भिकारी होईन म्हणजे वारकरी शब्दात किती ताकद आहे आणि किती महत्व आहे. ठीक आहे, आपल्याला कळालं असेल नसेल, पण माळेचं महत्व काय, गंधाचं महत्व काय, वारीचं महत्व काय, नामाचं महत्व काय. एक वारकरी, सामान्य वारकरी. दिवाणजी आम्ही एकदा मिटिंगला गेलो, एका अधिकाऱ्यानं असं म्हटलं की आम्ही सगळी व्यवस्था करतो पण वारकऱ्यांना काय करावं ते कळत नाही म्हटलं. मग मी उठून उभा टाकलो, म्हणलो पहिले तुमचा शब्द वापस घ्या. म्हणलो वारकऱ्या इतका सुशिक्षित पारमार्थिक जगात तुम्हाला कुठं सापडणार नाही. अजून एक प्रश्न तर म्हणला, माझं म्हणायचं तसं आहे. तो नाही म्हणलो ऐक, म्हणजे मला कोणाची निंदा करायची नाही. तुम्ही बालाजीला गेलेल्या माणसाला विचारा बालाजी कसा आहे, उजवा हात वर आहे का डावा हात वर आहे का, देव कसा आहे, किती उंचीचा आहे, नाही सांगू शकणार. माझ्या एका शाळेत न शिकलेल्या वारकऱ्याला विचारा माझा पांडुरंग कसा आहे. बरवा हो हरी बरवा, बरवा हो हरी बरवा हो, बरवा हो हरी बरवा हो, बरवा हो हरी बरवा हो, बरवा हो हरी बरवा हो. गोविंद गोपाळ गुणगरवा हो, गोविंद गोपाल गुण करवा हो. गोविंद गोपाळ गुणगरवा हो, गोविंद गोपाल हरी बरवा हो. सावळा हो हरी सावळा हो, सावळा हो हरी सावळा हो, सावळा हो हरी सावळा हो. सावळा हो हरी. आ बरवा हो हरी बरवा हो, बरवा हो गोविंद गोपाळ, गोविंद गोपाळ गुणगरवा हो, बरवा हो हरी बरवा हो, हरी बरवा हो. गोविंद गोपाल गोविंद गोपाल गुण करवा हो. काय असतं, काही काही लोक शिक्षित असतात, काही लोक अशिक्षित असतात. माझा वारकरी हा सुशिक्षित आहे, लक्षात घ्या. वारकरी हा सुशिक्षित आहे. त्यांना विचारा आध्यात्मिक दृष्ट्या जर प्रगल्भ या भूतलावर जर कोण असेल तर तो वारकरी आहे, इतकं लक्षात घ्या. वारकरी आहे. आणि म्हणून आज इतकं सुंदर वर्णन त्या पांडुरंगरायाचं त्यांनी केलंय. म्हणून असा वारकरी दीर्घ काळापर्यंत टिकणं त्याला खूप जन्मांतराची पुण्य लागते, त्याला भाग्य लागतं. आमचे नागनाथराव साठे हे खऱ्या अर्थाने माळकरी झाले. त्यांना माळ पडली. ही माळ सुद्धा पडत असताना काही जणाचा स्पर्श होऊन पडावं लागतं. तो स्पर्श सुद्धा सामान्याचा चालत नाही. कसा पाहिजे, पवित्रालाही जो पवित्र करतो असं म्हणतात. पवित्राणाम पवित्रम यो मंगला नामच मंगलम दैवतम दैवतम देवतानामच मंगला यतनो हरी. हा देह मुळात पवित्र आहे. या देहावर समर्पण होणारी तुळशीची माळ घालायची आहे. ती कुणाच्याही हातून घालून नाही चालणार. तो जीव पवित्र असला पाहिजे. यांना देगलूरकर महाराजांचीच आहे ना माळ. हो हो ऐकायला येणार झालं. देगलूरकर महाराजाचं
मग मी काय सांगू लागलो ऐकायला येईना का? मशीन लावा. मशीन 4 लावल्यात. का माझ्यासमोर काही नाटक करू लागला? ह्याने आहेत बरं तसे. हा 4 मशीन लावल्यात आतापर्यंत. म्हणजे न ऐकू आलेलं बरं आहे का लोकांचं ऐकू आलेलं बरं आहे? महाराज पवित्र अशी देगलूरकर घराण्याची त्यांच्या गळ्यात माळ आहे. असं आहे, माळ सुद्धा टिकायला घराणा पवित्र लागतो इतकं लक्षात. माळ सुद्धा टिकायला घराणा पवित्र लागतो. पण वारकरी संप्रदायाचं वैशिष्ट्य असं आहे की परमेश्वरानं प्रत्येकाच्या घरात कुणाला कुणाला तरी दर्शन दिलेलंच आहे. कुणाचाही घराणा तुम्ही बघा. आता उद्या जयवंत बोधले आहेत. माणकोजी महाराजांना पांडुरंगानं प्रत्यक्षात दर्शन दिलेलंच आहे. आज आमचा घराणा आहे, समर्थ सद्गुरू वीरनाथ महाराजाला पांडुरंगरायाने दर्शन दिलेलंच आहे. समर्थ सच्चिदानंद सद्गुरू गुरुगुंडा महाराजांच्या बरोबर तर देव खेळलेला आहे. गुंडा म्हणे देव येती वाळवंटी, भक्त पायी मिठी घालीतात. अशाच्या पवित्र हस्ताने तुमच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ पडली आणि तुम्ही ती टिकवली. आणि त्याला फार मोठं महत्त्व आहे. माळ घातली की माळ टिकवायला पाहिजे, नाहीतर दिवसा माळ घालायची आणि रात्री काढून ठेवायचं. नाही तुम्ही नाही हो, तुम्ही हात का बरं जोड लागला? तुम्ही तसं काही करत नाही म्हणून तर सप्ताह होऊ लागलाय की. असा महाराजांच्या हस्ते माळ पडलेली. आणि तुम्ही स्वतः तर परमार्थ केलातच केलात, पण तुमच्या सोबत अनेक जीवांना तुम्ही परमार्थ घडवला. खरं तर आज लातूरमध्ये अनेक, आज बिचारे खरं तर आमचे बरुरे महाराज वारले. त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये खूप कष्ट घेऊन खूप लोकांना आज त्यांनी तयार केलं. साठे महाराजांनी तयार केलं, आष्टेकर महाराजांनी आज खूप लोक तयार केले. महाराजांनी आज खूप माऊली महाराजांनी आज खूप लोकांना तयार केले. ही सगळी समोर बसलेली दिग्गज महाराज मंडळी आहेत. अहो, एक वारकऱ्या, एक माणसाला सुद्धा प्रवृत्त करून माळ घालायला लावायला म्हणजे पुण्यच लागते, इतकं लक्षात घ्या. म्हणून आज देगलूरकर महाराजांच्या घराण्याची पवित्र अशी माळ आज त्यांच्या हातात पडली. म्हणून माळ घालत असताना त्याचा पूर्व इतिहास जाणून घेणं फार मोठं गरजेचं आहे, इतकं लक्षात घ्या. आणि म्हणून महाराज म्हणतात की बाबा साठे महाराज तुम्ही भाग्यवान आहात. भाग्यवंता हेची काम, भाग्यवंता हेचे 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 नाम, भाग्यवंता हेचे भाग्यवंता हेचे भाग्यवंता हेचे मापे राम वैकर, मापे नाम वैखरी, मापे राम वैकर, मापे आनंदाची पुष्टियांगी, आनंदाची पुष्टियांगी, आनंदाची पुष्टियांगी, आनंदाची पुष्टियांगी, आनंदाची पुष्टियांगी, आनंदाची भाग्यवंता हेची
भगवंता हे पिया आपे राम वैखरी आपे राम वैखरी आपे राम हो पार तुम्हारी हे देवी 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 हो पार तुम्हारी टाळी 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 वाजवा बोला पुंडलिक श्री ज्ञानदेवा श्री सद्गुरु वीरनाथ महाराज की जय सद्गुरु गैनीनाथ महाराज की जय सद्गुरु गुरु बाबा महाराज की जय हो पार कुमार हो पार कुमार हो पार कुमार हो पार कुमार बोला पुंडलिक हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव हो पार हो पार हो पार हो पार हो पार हो पार हो महाराजांनी पहिला शब्द भाग्यवंत घातलाय, दुसरा शब्द महाराजांनी फार महत्वाचा घातला मापे नाम वैखरी. एक दोन शब्दाचं आपल्याला थोडंसं चिंतन करायचं आहे. पहिलं घातलंय की नाम आणि दुसरं घातलंय की वैखरी. हे वैखरी काय आहे? महाराज म्हणतात ही एक प्रकाराची वाणी आहे. वाणी वाघ वैखरी शब्द झरी. शंकराचार्य म्हणतात की बाबा ही एक प्रकाराची वाणी आहे. आणि काय केलं पाहिजे या वाणीनं? पहिलं सुरू काय होतं, माणूस पहिला सुरू या वाणीनं नाम घ्यायला लागतो. या वाणीनं नाम घेत असताना त्याला काही त्याचा किती आनंद मिळतो हे त्याचं त्यालाच माहिती आहे. पहिला सुरू वैखरी वाणीनं नाम घेतो. वैखरी वाणीच्या नंतर पुढची अवस्था मध्यमानी नाम घेतो. मध्यमेच्या नंतर पश्चंतीनी नाम घेतो आणि पश्चंतेच्या नंतर परेनी नामस्मरण करत असतो. ऐका, पहिला सुरू स्थूल देहानं नामस्मरण करतो. स्थूल देहानं वैखरीत जातो. सूक्ष्म देहानं मध्यमात जातो. पुन्हा कारण देहानं पश्चंतीत जातो आणि महाकारण देहानं परेमध्ये जातो. ऐका, स्थूल देहानं परत सूक्ष्म देहानं परत तो नामामध्ये जातो. नामातून परत तो रूपामध्ये येतो. रूपातून परत तो लीलेमध्ये येतो आणि लीलेमधून तो शेवटी देवाच्या धामाच्या जवळ जाऊन बोलतो. पण हे नामस्मरण करत असताना अवघड तर इथंच आहे. महाराजांनी वैखरी शब्द मुद्दाम घातलेला आहे इथं. कारण या वैखरीनं जेव्हा आपण नामस्मरण करत असतो, महाराज वैखरीलाच लवकर नामस्मरण येत. वैखरीला पहिले नामस्मरण येत नाही कधी. बघा तुम्ही कीर्तनात आल्यावर आता कसं आहे, तुमच्या मनात काय चाललंय हे कुणाला कळत नाही. पण महाराज सांगतात की सुरुवातीला मन स्थिर पाहिजे. महाराजाचं एक प्रमाण आहे बघा, चित्ती तुमचे पाय डोळा रूपाचे ध्यान. अरे बाबा, तुझ्या चित्तामध्ये पहिले देवाचं नामस्मरण पाहिजे. कबीरदासचं एक वाक्य आहे, माला तो कर्मे फिरे जीभ फिरे मुखमाही मनुवा तो चहू दिशावर यही तो सुमिरण नाही. अरे तुझं मन सगळीकडे फिरतंय. तुझं मन तुला परमार्थात बसू देत नाही. काय होतं, मला काय वाटतं, आता मी तुम्हाला कीर्तन सांगू लागलं तर इथं बसलेल्यापैकी सगळ्यात पवित्र आणि
सगळ्यात मोठा मी आहे, माझ्यासारखं कुणाला काही कळत नाही. पण परमेश्वराची रूप परमेश्वराची लीला कुणाला कळत नसते. काल महाराज खरं तर मला इथं सांगायला खूप मोठा आनंद आणि उल्हास होतोय. दिवाणजी, काल महाराष्ट्र शासनानं 74 कोटी 80 लाख रुपये पंढरपूर देवस्थान समितीला दिले. काल त्याच्यापैकी काल हे एका वर्षापासून सांगतोय मी 74 कोटी. काय झाला साहेब, 74 कोटी दिले, पण काल 26 कोटी रुपये आमच्या हातात दिले. आमच्या हातात काल कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली. या हातानं काय पुण्य केलंय का पाप केलंय मला माहिती नाही, पण त्या पांडुरंगानं या हातावर एवढी कृपा केली की या हाताने त्याचा नारळ फोडून घेतला. किती साली मंदिर कोण बांधलंय कुणाला माहीत, पण त्याचा जीर्णोद्धार करायचं भाग्य, त्याचं पूजन करायचं भाग्य पांडुरंगानं या देहाला दिलं. काय काल मग ते सगळे मला म्हणाले की महाराज तुम्ही चला ते पूजेला असा वेळ होऊ लागलाय. म्हणलो नाही, पहिले जायचं पांडुरंगाच्या समोर उभा टाकायचं. जाऊन पांडुरंगाला एकच सांगितलं, हे आपलं मंदिर आहे, या मंदिरावर तुमची सत्ता नाही आहे. हो असं आहे, तिन्ही लोकात तुमची सत्ता आहे आणि तुमच्या आमच्या इच्छेनं होत नाही आहे. तुमच्या इच्छेनं तुमच्या मंदिराचं काम तुम्ही करून घेताय. पण ते काम करून घेत असताना आज शिंदेसाहेब असतील, फडणवीस साहेब असतील, पवार साहेब असतील, त्यांना निमित्तानं सुद्धा पैसे द्यायला लावणं त्यांचंही पूर्वजन्माचं कितीतरी पुण्य आहे. आणि आमचं निमित्ताला आमची समिती होणं किती मोठं पुण्याचं काम आहे. तुम्ही मला सांगा, निमित्ताला यालाही काहीतरी पुण्य लागत असतं. मग सगळे म्हणले चला. म्हणलो नाही, पहिले जाऊन पांडुरंगाच्या पायाला विनंती करायची आहे की तुमचं मंदिर आहे, तुमचं मंदिर तुम्ही परिपूर्ण करून घ्या. आम्हाला निमित्त मात्राला ठेवलात हे तुमचे उपकार आहेत. ज्या दिवशी, कारण आमच्या आईनं आम्हाला शपथ खायला लावली की मी म्हणलो आईला, आई आता सूत्र घ्यायला चालू. आई म्हणली पांडुरंगाच्या पायाची शपथ खा की तिथला एकही पैसा मी खाणार. पण मी आईला म्हणलो तिथला पैसा खाणार नाही याची शपथ खातो, पण माझ्या खिशात सगळे पैसे ते पांडुरंगाचेच आहेत. कुणाचे पैसे? काय ते माझे पैसे नाही आहेत. मला काल आम्ही एके ठिकाणी गेलो कीर्तनाला, ते काय शिष्याला काही पैसे कमी पडले. म्हणलं घे तिथले घेऊन जा. महाराज तुमचे पैसे घेऊ. अरे तू दिलेले पैसे आहेत गंगेचे, जरा गंगेचे. आत्ता बघा थोडक्यात सांगतो मी महाराजांना. आता आपल्याला वाटतं काय सरळ गोष्ट आहे. मी माझ्या गळ्यात सुंदर आलेला हार नागनाथ महाराजांना घातला. आष्टेकर देवाच्या मनात जरा असं किचबिच होत होतं, कशाला घातला कशाला घातला कशाला घातला हाराच्या गळ्यात. पण त्यांच्या मनाला जास्त त्रास व्हावा म्हणून मुद्दाम मी घातला. पण माझा पांडुरंग किती दयाळू आहे, असा हार काढला आणि तुळशीचा आला. ही हे बघा, म्हणून द्यायला शिका, द्यायला शिका. ते काय होईल साठवल्यावर कसं असतं. आम्ही मुंबईला गेलो. मुंबईला हापूस आंबा फार जोराचा मिळतो. मग आम्ही गेलो मुंबईला, हापूस आंब्याच्या सीझनमध्ये गेलो. मग रात्री उशीर झाला जरा. गेल्या सगळं बघितलं तर खोलीत आंब्याचा घुमघुमाट वास होता. त्यानं म्हणला मालक उद्या सकाळी हापूसचा रस आहे. म्हणलं मुंबईत काय कमी रे हापूस आंब्याचा रस. मग आम्ही सकाळी रात्री गेलो, झोपलो. सकाळी आता मग बसलो जेवायला, बघितलं तर सगळे पण आंब्याचा रसच नाही की. ते आमचा सेवक माझ्या तोंडाकडे म्हणून लागला, मालक म्हणलं जे केलं ते खा की काय करायचं. त्यानं रस नाही म्हणलं. मग बसलो आम्ही. मग ते काय मुंबईत घरं लहान,
तुम्ही काय बोलला ते मला लगेच ऐकू येते. बायको म्हणत होती, अहो महाराज आले तर आंब्याचा रस करा. अगं एकट्या महाराजाला खाऊ घालायला बरं वाटतंय, त्यांनी 10-10 जण घेऊन आल्यावर कसं खाऊ घालावं. म्हणजे ते महाराजही बोंबाला आणि ते रसही बोंबाला. मग ते काय झालं महाराज, रस गेला, पहिला दिवस गेला, अजून रात्री वास येऊ लागला. आमचे पोरं सगळ्या तरुण पोरं, मालक जरा सांगा आंब्याचा रस. मी म्हणलो मागायचं नसतं, जे दिलं ते खायचं असतं. पहिला दिवस गेला, दुसऱ्या दिवशी आंब्याचा रस काही मिळाला नाही. मग आम्ही कीर्तन झाले की शक्यतो रात्रीच जात असतो. पहिले कसं होतं, पहिले राहायसारखं लोकांच्या घरात वातावरण होतं. आता ते वातावरण थोडंसं अवघड झालं म्हणून आपलं घर गाठलेलं बरं. म्हणून मग आम्ही पण मला काय मुंबईत काही समितीचे कामं लागल्यामुळं मी थांबलो. पहिला दिवस गेला, दुसरा दिवस गेला, घुमघुमाडा आंब्याचा वास सुटला. तिसऱ्या दिवशी महाराज जो घुमघुमाडा आंब्याचा वास होता तो खराब व्हायला लागला, वास बिघडला. मग वास काही चांगला आहे ना, बरं वास चांगला आला तेव्हा झोप चांगली आली, वास खराब आला तेव्हा झोप उडाली. मग मी म्हणलो ते काय करा, ते आंबे काढा आणि तुम्ही ज्या खोलीत झोपता त्या खोलीत ठेवा, या खोलीत वास खूप येऊ लागला. मग त्यानं कुलूप काढला तर महाराज एक तर आंबा चांगला राहा, सगळे आंबे खुजून गेले. इतकं लक्षात. म्हणून आपल्या जवळची संपत्ती आपल्या कुटुंबांना ठेवून इतरांना दान करायला शिका. ऐका, दान अशाला करायचं की त्याने त्या दानेचा कधी दुरुपयोग करायचा नाही. त्याच्या शैक्षणिक क्षेत्राला दान करा, त्याचं कुटुंब उभा करायसाठी दान करा. या हाताने मी दरवर्षी 5 लाख रुपये ज्यांच्या किडन्या खराब झाले त्यांना मी दान देतो. मल्लप्पा महाराजांनी तर खीर 24 तासाची ठेवलेली आहे. मग मी साठे महाराजाला विचारलो, कीर्तनाची वेळ 6 ते 8 का बरं ठेवलो, 7 ते 9 ठेवलो नाही, 6 ते 8 कसं काय ठेवलं. म्हणले महाराज 4 पाटला कीर्तन सोडायचं, 8:15 वारकरी जेवायला बसला. म्हणजे जितकं नामाचं महत्व आहे तितकं अन्नदानाचं सुद्धा महत्व आहे. म्हणून या हातानं द्यायला शिका, या हातानं द्यायला शिका. आता मला धनराज सांगत होते, काहीतरी कुठल्या तरी क्लासमध्ये 5वी ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना जे गरजू आहेत त्यांना त्यांनी काहीतरी मोफत शिक्षण द्यायचा निर्णय आज ह्यांच्या 75व्या वर्षी घेतला. मला असं वाटलं मी जर लहान राहिलो असतो तर मी बी तुमच्या नावावर फुकट शिकवतो. असा एक चांगला लौकिक आज करू लागलेत. म्हणून दान द्यायला शिका, परमार्थ करायला शिका. मापे नाम वैखरी, ही वैखरी वाणी आहे. वैखरी वाणी काय, आपण जे तोंडाने बोलतो याचं नाव काय, शंकराचार्यांनी वैखरी वाणीचं खूप सुंदर असं वर्णन विवेक चूडामणीमध्ये केलेलं आहे. पण काय करा महाराज, कसं येऊ द्या. बघा तुम्ही, मरा म्हटल्यानंतर सुद्धा मोक्ष मिळतं, मग राम म्हटल्यानंतर मोक्ष मिळणार नाही का. पण राम म्हणत चला, रोज रोज ऐका, रोज आपल्या घरामध्ये सामुदायिकरित्या, तुम्हाला कुठं जायची गरज नाही, काही दुसरं करायची गरज नाही, सामुदायिकरित्या सगळ्या कुटुंब बसून 1 पान ज्ञानेश्वरी वाचत चला, 1 पान भागवत वाचत चला, हो, आणि 1 तुकोबारायाचा गाथ्यातला अभंग वाचत चला. तुम्हाला दुःख जर स्पर्श केलं तर येऊन मला विचारा. कधीच करणार नाही, कधीच करणार. माझे पूर्वज समर्थ सच्चिदानंद सद्गुरू वीरनाथ महाराज रोज 21,600 अजपा जप करत होते. 21,600 अजपा जप करत होते. आज आमचा घराणा जो उभा आहे त्यांनी केलेल्या नामस्मरणामुळे आणि त्यांनी केलेल्या गुरुसेवेमुळे गुंडा महाराज जेवल्यानंतर असं पत्रावळीला खोडून खोडून खाऊन एक शीत सुद्धा पाण्यात, एक शीत सुद्धा त्या ताटात ठेवत नव्हते. किती, एक शीत. पण मी अशा कुळात जन्मलो की पत्रावळीची काडी काढायची आणि ते शीत जे आत गेलेलं आहे
पत्रावळीच्या आज जे शीत गेलेलं आहे ते शीत प्रसाद म्हणून एक शीत खायचा आणि स्वतःचा उद्धार करून घ्यायचा, अशा भक्ताच्या कुळात माझा जन्म झाला. याला सुद्धा पुण्य लागतं. हे काय उगं होतंय का? उगं होत नाही. म्हणून रोज तुम्हाला महाराजांनी, यांना चैतन्य महाराजांनी दीक्षा दिलेली आहे. रोज जप जपतच असतात का? कधी कधी नेमाना नाही. अरे ते जपतेत, मला माहिती आहे हो, ते जपतेत म्हणून तर हे होऊ लागलंय. नाही जपले असते तर कशाला झालं असतं. पण काय त्यांना काही काही गोष्टी विचारावं लागतात. त्यांना विचारलं की जरा समाधान वाटत असतं. म्हणून मापे नाम वैखरी. आता या कलियुगामध्ये काही करू नका. बाकी खरं तर तुमच्या अमृत महोत्सवावर गुरुजी बाजूला बसलेत, ऐंद्र शांती झालेली आहे, उग्ररथ झाली असेल, भीमरथ झाली असेल, सगळ्या शांती झाल्या असेल. आता पुढच्या सहस्र चंद्र दर्शनाची 81व्या वर्षी जोरात तयारी होईल. नाही होणार होणार होणार. आपण येणार, आ आपण येणार की मी येणार नाही. मी आल्याशिवाय ते ओवाळच जाणार नाही की. मला अजून पाठवा, मला कुणी पाठवायला आला तर मी लवकर जात नाही, काळजी करू नका. मी खंबीर आहे. यारे हरिदासानो चिंकू कळी काळासी, वा वा. असं आहे. म्हणून रोज नित्यनेमाने नामस्मरण करत चला. आपल्या गुरु परंपरेनं दिलेलं नामस्मरण रोज महाराज जपलं तर किती पुण्य लागतं हे मला माहिती नाही, पण नाही जपलं तर पाप मात्र नक्की लागतं, एवढं मी तुम्हाला सांगतो. रोज तुमच्या गुरु महाराजांनी तुमच्या कानामध्ये, आता काही काही जण म्हणतात आमच्या गुरु महाराजांनी उघडा मंत्र दिला. हे बघा, तुम्ही ज्या संप्रदायात गेलात, ज्या पंथात गेलात, जिथं गेलात, त्यांनी तुम्हाला जो मंत्र दिलाय तो मंत्र जपा. उगाच तक्रारी, भांडण, किटकिट अशा गोष्टी काही होत. आता अष्टकर देवाला, माऊलीला उघडा मंत्र मिळाला, आम्हाला जागृत मंत्र मिळाला. माझा काय त्यांचा मंत्र लहान, आमचा मोठा, आमचा मोठा त्यांचा लहान, असं काही आहे का? असं काही नाही. ते आपल्या मनाची समजूत आहे की तुकोबारायाने सांगितलेलं ना, बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला राम कृष्ण हरी दिला. मग आम्हाला आमच्या मंत्रानं काय दिलं? आमच्या कानात मंत्र दिला. आम्हाला विचारा सांगा म्हणून. आम्ही म्हणतो आम्ही सांगणार नाही. काय सांगणार? अरे आपलं अंग आम्ही कुणाला दाखवणारच नाही ना. आमचं अंग ज्याला दाखवायचं त्याला दाखव. भांडणं करू नका, वाद करू नका. तुमच्या भाग्यानं जो तुम्हाला मंत्र मिळालेला आहे त्या मंत्राचा तुम्ही नित्यनेमाने जप करत चला. मापे नाम वैखरी. हे कलियुग आहे. कलियुगामध्ये बाकी काहीही करायची गरज नाही. यारे यारे लहान थोर खटनटे यावे, शुद्ध होवो निया जावे. हो, उसडोंगा परी रसनो हे डोंगा. बस महाराज म्हणतात तू फक्त नामस्मरण करत जा. कोण कोण नाम. आता काल मी पुण्याला गेलो, त्या चोखा मेळाच्या पहिल्या अधिवेशनाचं उद्घाटन होतं माझ्या हस्ते. मग तिथं एक जण भाषणात म्हटला की पांडुरंगाने सुद्धा चोखा मेळ्याला जवळ येऊ दिलं नाही, त्यांनी सुद्धा त्याच्यावर जातीचं हे केलं. मी म्हणलो तुम्ही तुमचा शब्द वापस घ्या. पांडुरंग चोखा मेळ्याच्या ताटात जाऊन जेवण केला म्हणून. पांडुरंग चोखा मेळ्याच्या ताटात जाऊन जेवण केला. भेद लावले तुम्ही लावले. गादीवर कोण बसवायचं, खाली कोण बसवायचा, भेद कोण लावला? साठे महाराजांनी लावला. वर कोण उभा टाकायचा आणि खाली कोण बसायचं, भेद कोण लावला? आपल्या माणसांना लावलेला आहे. देवाने याला काही केलं नाही. देवाने सगळ्याला समान नामस्मरणाचा अधिकार दिला. त्यामुळे रोज नित्यनेमाने भगवंताचं नामस्मरण करत चला. मुखी नाम हाती मोक्ष, ऐशी साक्ष बहुतांची, वैष्णवांचा माल खरा, तुरतुरा वस्तुसे, भस्म दंड नलगे काठी, तीर्था आठी भ्रमण, तुका म्हणे आड काठी, नाही भेटी देवाच्या. म्हणून तुकोबा ज्ञानेश्वर महाराज सुद्धा म्हणतात हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना. महाराज म्हणतात आनंदाचे पुष्टी अंगी,
श्रोते संगी उद्धरती. अरे जगात दुःख आलं की सुख येतं आणि सुख आलं की दुःख येतं. पण महाराज आनंद एक असं वस्तू आहे की त्याच्याबरोबर अवघाची संसार सुखाचा करीना. नको वेळेला बघून करू. अवघाची संसार सुखाचा करीना. आनंदे आनंदे शब्द घातल्या महाराज. आनंदे भरीनं तिन्ही लोके. तो तिन्ही लोकांमध्ये आनंद भरणार आहे. म्हणून एक भगवंताचं नित्यनेमाने जर नामस्मरण तुम्ही जर करत चालताल तर महाराज म्हणतात आनंदाचे पुष्टिअंगी श्रोते संगी उद्धरती. ऐका ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा म्हणलंय बघा एके ठिकाणी श्रवणाचे मीशे पैसावे येवो. श्रवणाचे पैसावे येवो. साम्राज्य भुवने सुखी नांदे. साम्राज्य भुवने सुखी नांदे. श्रवणाचे मी गीतालंकार नामज्ञान स्वारे. गीतालंकार नामज्ञान लक्ष ठेवून साम्राज्य भुवने गीतालंकार नामज्ञान असं आहे. चांगल्याच्या बाजूला बसलं तर चांगलेच गुण येतात. आज परमार्थ करणाऱ्याच्या बाजूला आपण जर बसलो त्याला परमार्थच घडतो. बघा महाराज आम्ही कॉलेजला BA ला होतो शिकायला. आमच्या वर्गात 91 जण आम्ही होतो. 91 पैकी फक्त 27 मुलं होते. बाकीच्या सगळ्या मुलीच होत्या. 27 मुलामध्ये 25 पोरं दारू पित होते. मी आणि माझ्याबरोबर एक ब्राह्मणाचा मुलगा होता. संतपूर म्हणून होता. संतपूर ब्राह्मणाचा मुलगा होता. मग त्याने पित नव्हता आणि मी पित नव्हतो. आम्ही दोघं एकमेकाच्या बाजूला आम्ही बसणार. मग पोरं आमचे टर उडवणार. काय कॉलेजमधले पोरं मोठ्याचे पोरं श्रीमंताचे पोरं आम्ही गरीब उगा सगळा ताप. पण काय आता करणार काय. पण गंमत अशी झाली महाराज मी कीर्तनात उभा आहे. त्या 25 पैकी माझ्या संगतीतून 20 लोकांनी दारू सोडले. 20 लोकांनी दारू सोडले दारू. पण आम्ही त्यांच्याबरोबर बिघडलो नाही. खरं तर त्यांची पार्टी जास्त होती. आम्ही बिघडायला पाहिजे होतं. पण आम्हाला आमच्या माळेनं आमच्या गुरुपरंपरेनं असं मजबूत करून ठेवलं होतं तुम्ही मजबूत व्हा. तुमचे पाय मजबूत रोवा की मी कुसंगाकडे जाणार नाही. मी वाईट मार्गाकडे जाणार नाही. मी वाईट कर्म करणार नाही. तुम्ही स्वतः पहिले मजबूत व्हा. काही तुम्हाला त्रास होणार नाहीत का लक्षात घ्या. आणि म्हणून जेव्हा आपल्या संगतीत आले आमचं मी विवेकवर्धिनीला होतो शिकायला दिवाणजी. तर आमचं कॉलेज म्हणजे नुसतं भांडणं ठोकाठोकी हे ते खूप चालायचं. पण 1976 साली मी नानांना माझ्या कॉलेजमध्ये घेऊन गेलो आणि तिथं त्यांनी प्रवचन केलं.
आमचे DK रोटकर नावाचे आमचे प्राचार्य होते. मला म्हणले इथं वातावरण असं आहे, कसं गडबड होईल. आता मला माहीत होतं की हा मुलगा गडबड करतो, ह्यालाच उभा केलो की व्यवस्थापनेला उभा राहा. पोरं मला भ्यायचे, असे पोरं उभा केले. तर आपल्या संगतीमध्ये आपण परमार्थ केला पाहिजे. आमचे वडील सद्गुरू ज्ञानेश्वर महाराज नेहमी म्हणायचे, देवळात नंतर जा, पहिले घराला मंदिर करा, देवाचे पाया नंतर पडा, पहिले स्वतः देव व्हायचा प्रयत्न करा. पहिले स्वतः देव व्हायचा प्रयत्न करा. माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे, आता तुम्ही साठे महाराजांना तुमच्या समोर ठेवा. साठे महाराजांनी आज त्यांचं, मी सकाळी तुमचा व्हिडिओ ऐकायला येत नाही, बरं आहे, चांगला आहे. आज चांगली मुलाखत दिली त्यांनी. आपल्या आयुष्यात काय काय केलं, काय काय नाही, आज त्यांनी सगळ्या गोष्टी आज त्यांनी सांगितल्या. कसं आहे, हे सगळं आज उभा केल्यानंतर आपल्याला अबाबाबाबाबाबा वाटतं, पण हे उभा करताना नुसते कष्ट काम देत नाहीत, कष्टाच्या सोबत आशीर्वाद काम देतो. एक लक्षात घ्या. असे आमचे वडील काय म्हणायचे, 1,00,000 रुपयानं एक काम होतं आहे, पण एका आशीर्वादाने 1,00,000 कामं होतात. 1,00,000 कामं एका आशीर्वादाने होतात. तुम्हाला सगळ्याचाच आशीर्वाद भरपूर आहे, सगळ्यांचा. आणि म्हणून आज एक चांगला योग या मंगल कार्यालयामध्ये आला. या मंगल कार्यालयाने काहीतरी पुण्य केलं असेल. जिथं लग्न टाकायचं आहे तिथं टाळा वाजू लागलेत, वारकरी येऊ लागलेत. अहो, लोक पैसे देऊन बोलवलं तर वारकरी लवकर येत नाहीत, लोक लवकर येत नाहीत. सगळे फुकट वारकरी तुमच्यासाठी येऊ लागले. तुम्ही आम्हाला नुसतं जीव घालून पाठवता, झालं. हसू नका, हसू नका. आनंदाचे करायला लावतो मी सगळं व्यवस्थित. आणि ह्यांना कुठं अडकवायचं ते मला माहिती आहे की. आनंदाचे पुष्टिअंगी श्रोतेसंगी उद्धरते उद्धरते. आता खरं त्यांच्याकडे जायचं आहे आपल्याला. पिकले तरी खाणे किती, पंगतीस सुकाळ. अरे बाबा, आपल्या घरात जितका काही माल लागेल तितका माल आपण ठेवून घेतो आणि राहिलेला माल विकून टाकतो, त्याचे पैसे करतो आणि इतर ठिकाणी आपण वापरत असतो. तसं अन्न ज्याप्रमाणे आपण विकतो, तर तुकोबारायांनी तर सेवितो हा रस वाटितो आणि का ग्यारे होऊ नका रानभरी विटेवरी ज्यांची पाऊले समान. घ्यारे घ्यारे देव देतो तुम्हाला, घ्यारे घ्यारे देव तुम्हाला. संत साधू संत तुम्हाला पुण्य वाटायला तयार आहेत, फक्त तुम्ही ते घ्या. म्हणून खूप महाराज या परमार्थातला आनंद आहे. साठे महाराजांनी आपल्या आयुष्यामध्ये खूप परमार्थ केला. काय असतं, एक तर पहिले माणसाला देह मिळत नाही लवकर चांगला. देह हे बघा, कष्ट तर सगळ्यालाच करावे लागतात. आज त्यांनी सांगितलेलं ऐकलो मी, त्यांनी काय काय कष्ट केले, काय काय कष्ट केले. सगळे आयुष्यात कष्ट तर हे सगळ्याला करावं लागतात. आता आमचा झिरमिरे कनेरीत होला, कनेरीत किती परिस्थितीत राहिला, कनेरीतून लातूरला कसे आले, लातूरमधून माणसाला कष्ट करावेच लागतात. त्या कष्टातून त्यांनी, पण ह्या कष्टाला तुम्ही वारकरी संप्रदायाची दीक्षा घेतली आणि स्वतःच्या देहाचा उद्धार करून घेतला, ही सगळ्यात मोठी गोष्ट झाली. तुम्ही संप्रदायाला टिकून राहिलात, साधू संतांशी टिकून राहिलात, वर्षातून अन्नदान करीत राहिलात, अनेक दिंड्यांना तुम्ही अन्नदान करत गेलात. परवा महाराज इथे एक TV चा कसला तरी एक कार्यक्रम झाला, त्याही कार्यक्रमाला मंगल कार्यालय फुकट दिलं. हे सोपी गोष्ट काय, एक लाईट लागली तर किती खर्च होते आता काय सांगा. पण तरी महाराजांनी ते सुद्धा काम आपल्या आयुष्यामध्ये केलं आणि पुन्हा माळ घालून वारकरी झालात. आणि शेवटी आता तुम्ही सांगितले की बाबा माझं ममत्व कशावरही राहिलेलं नाही. हे करत असताना तुम्हाला लग्न झालं, मंडळी चांगल्या भेटल्या, तुमच्या विचाराच्या भेटल्या, तुम्हाला साथ देणारी बायको भेटली. शास्त्रात असं सांगतात, पत्नीम मनोरमाम देही मनोवृत्तानुसारिणीम तारिणीम दुर्ग संसार सागरस्या क्रोधभाव. भवाच्या सागरातून मुक्त करणारी अशी धर्मपत्नी मिळाली पाहिजे. तशी तुम्हाला धर्मपत्नी मिळाली. लग्न झालं तरी लोकांना लवकर लेकरं होत नाहीत, पोरी झालं तर पोरं होत नाहीत, पोरं झालं तर पोरी होत नाहीत. देवानं तुम्हाला पोरी दिला आणि पोरंही दिला. एक मुलगी म्हणजे हुंडा कमी द्यायचा
हुंडा जास्त जास्त घ्यायचा. काय देवाने इथं कृपा आणलीच तुमच्या सोडलाच नाही तुम्ही देवाला कुठं बे बघते 3-1 हां मग 3 मुली झाल्या 3 मुलं झाले 1 मुलगा झाला. बरं तिन्ही मुलं चांगले परमार्थिक आहेत. वडिलाची चांगली तिन्ही मुलं सेवा करतात. धनराजने एक कार्यालय उभा केलं आहे. आता हे कार्यालय युवराज जयराज आणि धनराज तिन्ही मुलं चांगले परमार्थिक निघाले चांगले हे झाले. पण मला तिन्ही मुलांना एक गोष्ट आवर्जून इथं सांगायची आहे. हे जे सगळं विश्व उभं आहे त्याच्या मागे तुमच्या वडिलाचं पुण्य आहे एवढं तुम्ही लक्षात घ्या. हे करत असताना माझी तुम्हा तिन्ही मुलांना सूचना आहे की एक जण तर कट्टर वारकरी झालाच पाहिजे. एक जण तर वडिलाची वारी अखंड चालू ठेवलीच पाहिजे. वडिलांचं अन्नदान चालू ह्याच्यात काय म्हणू नका ह्याच्यातच सगळं आहे. ह्याच्यात काय आहे म्हणू नका ह्याच्यातच सगळं आहे. वडिलाची वारी चालू ठेवा. घरी एकादशीचा व्रत जो वडील करतात तो व्रत तुम्ही तिन्ही मुलापैकी तिघांनी गेलो तर खूपच चांगलं आहे. तिघांनी नाही जमलं तर एक कुणाला तरी द्या म्हणजे एकाला वारी ऐकू लागला का अजून जोरात बोलू नाही अशा गोष्टी लवकर ऐकू येत नाहीत लोकांना. एकाला वारी द्यायची एकाला एकादशी द्यायची एकाला अन्नदान द्यायचं आणि एकाला साधू संतांची सेवा द्यायची. वा कारण हे सगळं दिलं तर कुटुंबाचं पुण्य वाढतं. कुटुंबाचं पुण्य वाढतं. माझे खापर पंजोबाचा मुलगा रामकृष्ण महाराज वयाच्या 6व्या वर्षी वारले. देवाला त्याने गुंडा महाराजाला 2 अभंग लिहून दिले. हेची मागतो मी देवा बळे घ्यावी माझी सेवा बहु आणि वार मन चरणी ठेवावे जडून तुझं विना अन्यवाणी नको वधू चक्रपाणी रामकृष्ण पायी जागा एवढी कृपा दान देगा माझा भार तुझवरी म्हणून चक्रीभजनाच्या शेवटी खाली बसल्यावर हा अभंग म्हणला जातो. दिवाणजी माझा भार तुझवरी म्हणून येऊ बघू नको हरी तूच माझा बाप माया चित्ती द्यातो तुझे पाय तुझं वीण आसरा नाही नाही बा दुसरा तुझं वीण नाही गती म्हणून येतो काकुलती रामकृष्ण तुझं सारखा नाही त्रिभुवनी सगळा. बघा ते वारले. चक्री भजनात सुद्धा आज आमच्या पूर्वजांची आम्हाला नावं घ्यावे लागतात. म्हणून तुमचे तर मुलं करतातच ते काही त्यांना काही वेगळं सांगावं लागणार नाही. पण आज आम्हालाही काही कर्तव्य म्हणून काही गोष्टी सांगाव्या लागतात की ह्या गोष्टी सगळ्या झाल्या पाहिजेत. कारण हे सगळं पुण्यावर टिकतं आहे. आज तुम्ही आलेल्या प्रत्येक वारकऱ्याला जीव घालता. जीव घालणं म्हणजे तुम्ही त्या वारकऱ्यावर उपकार करत नाही. वारकऱ्यानं एक अन्न खाऊन एक शीत जर इथं टाकलं एक शीत दिलेले अन्न होय कोटी कुळाचे उद्धरण. हे सगळेजण जर वारकरी तुमच्याकडे जर महाप्रसाद जर घेतले बसलेलेही फक्त इथं सोडून का हो बघा खूप मोठं काम आहे. बसलेल्या सगळ्या लोकांसहित महाप्रसादाची व्यवस्था त्यांनी केलेली आहे. असे जे महात्मे आहेत अशा महात्म्याला दंडवत करतो असं तुकोबारायसारखे महात्मे म्हणतात. ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली तुका ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली तुका ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज तुका करी प्रणिपात तुका करी प्रणिपात तुका करे प्रणिपात तुका करे तुका करे प्रणिपात तुका करे
दंडवत आचार्या दंडवत आचार्या आनंदाची पुष्टी अंगी आनंदाची पुष्टी दंडवत आचार्या दंडवत आचार्या आनंदाचे पोटे अंगी आनंदाचे पोटे अंगी श्रोते संगी उद्धरती श्रोते संगे उद्धरते श्रोते संगी उद्धरती श्रोते संगी उद्धरती बोला बोला ओ सगळ्याला एक एक तुकडा द्या चांगलं म्हणणाऱ्याला. सगळ्याला म्हणायला द्या. हॅलो 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 बोल नानू बोल. या या या
कोणीही उठणार नाही, जाग्यावरनं कोणीही उठू नका. पांडुरंगाच्या चरणी, रुक्मिणीच्या चरणी, माझ्या गुरुपरंपरेच्या चरणी अशी प्रार्थना करतो की आपलं सहस्त्रचंद्र दर्शन व्हावं, आपल्याला 100 वर्ष परिपूर्ण व्हावेत आणि त्याचा कार्यक्रम याच्यापेक्षा मोठा व्हावा, तो आमच्या आधिपत्याखाली व्हावा. शताब्दी आम्ही निश्चितपणे त्या कार्यक्रमाला उपस्थित राहू. औषध संस्थानाकडून वहिनी कुठे येतात? या दोघं या. जीवेत शरदः शतम् शतमिन्नु शरदो अंतिदेवा जत्रा नश्चक्रा जरसंतनु नाम पुत्रासो जत्र पितरो भवन्ति मानो मध्यारीरिघतायुर्गन्तोः अदितिर्देवरदितिरन्तरिक्षमदितिर्माता सपिता सपुत्रः विश्वे देवा अदितिः पंचजना अदितिर्जात मदितिर्जनित्वम् अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमांश विभीषणः कृपः परशुरामश्च सप्तैते चिरजीविनः मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शांभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः. मृत्युंजय महादेव त्राहि मां शरणागतः जन्म मृत्यू जरा व्याधी पीडितं कर्मबंधनैः. पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो. महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनींद्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. हे चिदान देगा देवा तुझा विसर न व्हावा, गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. नलगे मुक्ती धनसंपदा संत संग देई सदा, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. मागणे ते एक तुझ प्रती आहे, देशील तरी पाहे पांडुरंगा. या संतासी निर्वी हेची मज देई, आणि तुझे काही न मागो आता. पांडुरंगाला प्रार्थना करतो, जन्म जन्मांतरी तुमच्या हातून अशीच विठ्ठलाची सेवा करू द्या. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की श्री सद्गुरु वीरनाथ मल्लनाथ महाराज की जय. सद्गुरु गुरुबाबा महाराज की जय. सद्गुरु हैनाथ महाराज की जय. संपाद्य ज्ञानैच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं. अनंत कृपा सिंधू पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या आदी करून सर्व साधू संतांच्या कृपा प्रसादाने संपन्न होत असलेला हा अमृत महोत्सव आणि या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं संपन्न होत असलेला हा भक्ती महोत्सव आणि या भक्ती महोत्सवातील आजची ही 3ऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा परमादरणीय श्रद्धेय गुरुवर्य बाबांची झालेली आहे. मी एक बाबांबद्दल बोलून जायचं झालं तर एक सहज एक वाक्य बोलून जातो. बाबांबद्दल वाक्य बोलताना मी असं सांगून जाईल की द्रष्टा आणि अदृष्टाला अगदी मनापासून जिंकणारी कल्पतरूची वटवृक्ष असणारी जी छाया आहे ती छाया म्हणजे बाबांची आहे. आणि ही
छाया प्रत्येक या शिष्यांवरती पडलेलीच आहे. आणि ज्यांचा अमृत महोत्सव सध्या संपन्न होतोय असे आदरणीय श्री तात्या, म्हणजे तात्यांना आम्ही कधी कधी म्हणत असतो की तात्या म्हणजे 75 वर्षाचं तरुण पोरग आहे. आता याच्या पुढचंही बोलतो ऐका, अगदी महत्त्वाचं बोलून जातो. तात्या जरी 75 वर्षाचं तरुण पोरग असलं तरी त्या तरुण पोराला तारुण्य आणण्याचं काम हे बाबांचं आहे. म्हणून बाबांनी त्यांना तारुण्य आता या भक्तिशक्ती मंगल कार्यालयामध्ये आणलेलं आहे. आणखी एक बाबा कीर्तनामध्ये बोलून गेले की या भक्तिशक्ती मंगल कार्यालयामध्ये काही लग्न होतात, म्हणजे नवीन संसार सुरू होतात. म्हणजे मी तर आता असं म्हणून जाईल, ते नवीन संसार सुरू होत असताना संसार हा आपल्याला दुःखमूळ वाटत असतो, पण बाबांनी आज इथं सेवा केली आणि आता इथून पुढे ज्यांची लग्न इथं होणार आहेत ती निश्चितच संसार समाधानाचा त्यांचा राहणार आहे. म्हणून खरं सांगून जातो ऐका, आता हे प्रमोशन म्हणून नाही, पण भक्तिशक्ती मंगल कार्यालयात आता निश्चितच ज्यांची लग्न राहिलेली आहेत त्यांनी इथं लग्न करावी. कारण बाबांच्या पायाने हे मंगल कार्यालय पवित्र झालेलं आहे. म्हणून ज्यांची राहिलेली आहेत त्यांचं सांगतोय, बाकीच्यांचं नाही. सर्वांची काही हरकत नाही. बाबां इथं आशीर्वाद देण्याकरिता आले म्हणून बाबांचं संत पूजन आपण साठे परिवारांच्या तर्फे करणार आहोत. मी आदरणीय श्री रामभाऊजी कोंबडे यांना अशी विनंती करतो की बाबांचं त्यांनी संतपूजन करावं. संतपूजन करण्याकरिता आदरणीय तात्यांनाही विनंती करतो की त्यांनीही त्यांचं संतपूजन करावं. यानंतर काही बाबांची आशीर्वाद रूपी शाल प्रत्येक इथं आलेल्या आदरणीय व्यक्तींना मिळणार आहे. मी काही आदरणीय व्यक्तींची नावं घेणार आहे. त्यांनी आता इथं बाबांचं पूजन झाल्यानंतर नाव घेतल्यानंतर बाबांची एक आशीर्वाद रूपी शाल आपण घेऊन जायची आहे. हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. आदरणीय मी अशी विनंती करतो की बाबांच्या हस्ते त्यांनी आपली आशीर्वाद रूपी शाल घेऊन जावी. त्यानंतर आदरणीय श्री डॉक्टर तुडमे साहेब या ठिकाणी या उत्सवात आलेले आहेत. त्यांनाही या ठिकाणी आशीर्वाद रूपी शाल मिळत आहे. त्यानंतर आदरणीय श्री गणपतराव मलवाड यांनाही विनंती करतो की त्यांनी समोर यावं, आपली शाल घेऊन जावी. त्यानंतर आदरणीय हरिभक्त परायण हनुमंत महाराज साखरा यांनाही मी अशी विनंती करतो की त्यांनीही येऊन आपली शाल समोर घेऊन जावी. आदरणीय श्री कांतादेव माठेपळकर यांनाही मी अशी विनंती करतो की त्यांनी समोर येऊन आपली शाल घेऊन जावी. त्यानंतर महेश भागवत सर हेही या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनीही आपली शाल घेऊन जावी. पुढे हरिभक्तपरायण लालासाहेब देशमुख महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनीही आपली शाल घेऊन जावी. त्यानंतर आदरणीय आमच्या खाडगावचे गिरी महाराज त्यांनी आपली शाल त्या ठिकाणी घेऊन जावी. शाली काढा पक्के. मग कोणीही उठणार नाही, फक्त 2 मिनिटात आपल्याला हे संपलं. त्यानंतर आदरणीय श्री हे काय नामदेवरावजी इरगे महाराज यांनाही विनंती करतो की त्यांनीही समोर यावं. इगे आदरणीय श्री परमेश्वर स्वामी सर यांनीही समोर यावं. त्यानंतर आदरणीय आत्माराम झिरमिरे सर त्यांनीही या ठिकाणी समोर यावं. हां, आदरणीय श्यामभाऊ कुलकर्णी यांनीही समोर येऊन आपली शाल घेऊन जावी. पुढे आदरणीय श्री रामभाऊजी कोंबडे यांना विनंती आहे, आपली ही शाल आपण बाबांच्या हस्ते घेऊन जावी. त्यानंतर हरिभक्तपरायण लिंगाराम चलवाड यांनीही आपली शाल